राजुरा शिवारातील अज्ञात तरुणीच्या छिन्नविछिन्न मृतदेहाच्या ज्या प्रकरणाने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला होता, त्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण आली आहे। ज्या तरुणीची हत्या झाली म्हणून पोलिसांनी तिच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली होती, तो शिवनी कलमेकर चक्क जिवंत असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे। ती जिवंत आढळल्याने आता आधीच्या मध्य प्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनमध्ये कबुली जबाबदार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ उडली आहे। काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात एका अज्ञात तरुणीचा शीर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। पोलिसांनी मध्य प्रदेशातील खकनार परिसरातून बेपत्ता असलेला शिवानी कलमेकर नावाच्या तरुणीचे याचे तार जोडले होते। शिवानीच्या वडील आणि भाऊ पोलीस चौकशीत आम्हीच तिची हत्या करून मृतदेह तिथे टाकला अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली होती। परंतु हा तपास सुरू असतानाच कथित मृत समजली जाणारी शिवानी अचानक जिवंत आणि सुखरूप समोर आली आहे। ती आपल्या प्रियकरांसोबत पळून गेली होती आणि सुरक्षित असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचेही डोके चक्रावून गेले आहे। शिवानी जिवंत समोर असल्यामुळे आता जळगाव जामोद पोलिसांसमोर दोन मोठे आणि गंभीर प्रश्न उभारले आहेत। जर राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह शिवानीचा नव्हता, तर ती दुर्दैवी तरुणी कोण होती जिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली? जर शिवानी जिवंत आहे, तर तिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्येचा गुन्हा का आणि कोणत्या दबावाखाली कबूल केला होता? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे। या धक्कादायक ट्विटनंतर पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून आधीच संपूर्ण तपासाचा रोख बदलावा लागला आहे। आता पोलीस त्या राजुरा शिवारात सापडलेल्या मूळ मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नव्याने शोध मोहीम राबवत आहे। तसेच अटक करण्यात आलेल्या पित्यांची व भावांची पुन्हा कसून चौकशी केली जाणार आहे। शिवानी जिवंत मिळाल्यामुळे या प्रकरणाची गूढ अधिकच वाढली आहे। राजुरा शिवारातील या मृतदेहाची ओळख पटवणे हे आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे। या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व बाजूंनी कसून तपास सुरू आहे। या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे जळगाव जामोद आणि परिसरात सध्या याच विषयीची जोरदार चर्चा सुरू असून त्या अज्ञात मृतदेहाचे रहस्य कधी उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोलीस स्टेशन जळगाव जामोद आणि स्वतः पोलीस निरीक्षक मी नितीन पाटील आमच्याकडे हा तपास आहे। ठीक आहे, आता यावेळेस या प्रश्नांची उत्तरं देणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे मी देत आहे। परंतु या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत। धन्यवाद। खरंच आव्हान आहे, त्यामुळे मी आपल्या समाज माध्यमांद्वारे सर्व जनतेला, विशेष करून जळगाव जामोद परिसरातील जनतेला, आसपासच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील किंवा MP असेल, सोनाळा असेल, तामगाव असेल, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन लागून आहे, या सर्व लगतच्या जनतेला आपल्या समाज माध्यमांद्वारे मी आवाहन करतो की मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, माझे संपर्क क्रमांक आहे 88 88 471 425। या संदर्भात आपल्याला काहीही माहिती असल्यास आपली माहिती गुप्त ठेवल्या जाईल। आपण निसंकोच आम्हाला या संदर्भात काही माहिती असेल तर माहिती देऊ शकता। सूर्य मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंग चौहान, जळगाव।